ही शेतकऱ्यांना मदत देण्यास सरकारकडनं आता सुरुवात झालेली आहे। राज्य सरकारकडनं काही जिल्ह्यांमध्ये 480 कोटी रुपये वाटपास मंजुरी देण्यात आल्याचं समजतंय। अमरावती विभागातल्या अकोला, बुलढाणा, वाशिम आणि संभाजीनगर विभागातल्या जालना आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये मदत मिळणं सुरू झालेलं आहे। सर्व शेतकरी बांधवांसाठी आताच एक दिलासादायक बातमी सरकारने सांगितलेली आहे। बघा शेतकरी बांधवांना जवळपास 91,65,156 शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जवळजवळ जसे की 1892,61,61,00,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये सरकारने टाकले। हे बातमी आता लगेच समोर येत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका जसं की सभेत ही माहिती दिलेली आहे। बघा नेमकं काय घडलं की राज्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सरकारकडून मोठ्या प्रमाणात ही मदत आता वितरित करण्यात येत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, यासाठी आधीच 10,000 रुपयांची मदत इथे वितरणाला मंजुरी देण्यात आली। एवढंच नाही तर बघा उर्वरित 12,000 कोटी रुपये सुद्धा वाटप करण्याचा सरकारने या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आदेश देऊन टाकलेला आहे। या निर्णयाला मंत्रिमंडळाने जसं की एकामताने हिरवा कंदील हा दाखवलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी तर सर्वात मोठी आनंदाची बातमीच इथं पाहायला मिळणार आहे। बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व शेतकरी बांधवांसाठी हे जाहीर केलं। त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आता जसं की मदतीचा खूप मोठा आधार सरकारकडून मिळणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की मदत नेमकी कोणाला मिळणार आणि ती कधी मिळणार, हाच प्रश्न जर का तुमच्या मनामध्ये पडत असेल तर याच सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला, कारण की बघा आता तुमच्या मनात आणखी एक प्रश्न पडत असेल की या मदतीसाठी कोणते शेतकरी पात्र आणि कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र केलं, हे सर्व प्रश्नांची उत्तरे हे देखील तुम्हाला आजच्याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। कारण की बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आता बघा जसं की राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टरी इथं 19,000 पासून तर 23,000 रुपयापर्यंतची मदत देण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे। त्यामुळे नुकसान सहन करणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी आणि आनंदाची बातमीच इथं असणार आहे। कारण की बघा शेतकरी बांधवांनो, इथं तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये ठरणार आहे। कारण की आताच कॅबिनेट बैठकीमध्ये एक बैठक पार पडली। त्या बैठकीमध्ये सर्व शेतकरी बांधवांसाठी महाराष्ट्र राज्याने म्हणजे बघा आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, प्रत्यक्षात तसं आपण आता बघा इथं काय घडलं की सर्व शेतकऱ्यांना आता फडणवीस साहेबांनी आनंदाची बातमी सांगितली। बघा शेतकरी बांधवांनो, या निवडणुकीच्या सर्व पार्श्वभूमीवरती सर्व शेतकरी बांधवांना खुश करणारा निर्णय हा कॅबिनेट बैठकीमध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी घेतलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, गेल्या डिसेंबर महिना कधी संपून गेला हे आपल्याला समजलं नाही, परंतु जानेवारी महिना देखील इथं सुरू झाला। तरी सुद्धा सरकारने 2025चे जे काही नुकसान झालेले शेतकरी होते त्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकले नव्हते। या सर्व गोष्टींचा विचार करून आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सर्व शेतकऱ्यांना खुश करणारा निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी घेतलेला आहे। कारण की बघा, जर आपण आता त्यांना जसं की जे काही त्यांचं नुकसान झालं, अतिवृष्टीमुळे त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं, त्याचीच भरपाई आपण जर शेतकऱ्यांना दिली नाही तर कुठं ना कुठं याचा जसं की भर ह्या आता मतदानाच्या जसं की पार्श्वभूमीवरती ह्या पडणार आहे। याचाच विचार करून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकण्याचं त्यांनी आता ठरवलेलं आहे। शेतकरी बांधवांनो, संपूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगतो की कोणत्या जिल्ह्यांमध्ये या पैशाचं वाटप कधी सुरू होणार, कोणत्या तारखेला सुरू होणार, सर्व काही माहिती हे डिटेलमध्ये तुम्हाला मी सांगतो। परंतु आपल्या चॅनलवरती तुम्ही जर का पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती ही सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। आता बघा, तुम्ही जर का पीक विम्याची आतुरतेने वाट बघत असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आनंदच आनंद इथं पाहायला मिळणार आहे। आता बघा जसं की खात्रीशीर माहितीला तुम्हाला ऐकायचं आहे की बघा सरकारने मदतीचा पहिला, दुसरा आणि जे काही तिसरा टप्पा असणार आहे तो कशाप्रकारे त्यांनी सुरू केला, कोणत्या शेतकऱ्यांना कधी पैसे मिळणार, कोणत्या गावातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील हे पैशाचं वाटप कधी होणार, याची सर्व काही माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओजमध्ये पाहायला मिळणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला। बघा पीक विमा खरंच इथं तुमच्या खात्यात इथं जमा होणार आहे का, आणि जमा होणार तर कधी होणार, असे जसं की प्रति हेक्टरी रक्कम किती मिळणार आहे, हे सर्व प्रश्न भरपूरशा शेतकऱ्यांच्या मनामध्ये पडत आहे। आता बघा तुमच्याकडे 2 एकर असेल, 4 एकर असेल, 6 एकर असेल किंवा 10 एकर जमीन असेल तर या सर्व जमिनीला प्रति हेक्टरी आता तुम्हाला जसं की 18,000 पासून तर 22,000 रुपयापर्यंत मदत मिळणार आहे। बघा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी स्वतः हा कॅबिनेट बैठकीमध्ये निर्णय घेतलेला आहे। आता खरं तर पीक विमा तुम्हाला खरोखर 100% तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार, ही माहिती आता स्वतः फडणवीस साहेबांनी सांगितलेली आहे।
अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्यक्षात पीक विम्याचे पैसे आलेले नाही. आता या दोन्ही गटातील शेतकऱ्यांसाठी आजची बातमी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची ठरणार आहे. कारण की बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला इथं कोणत्याही कालावधीमध्ये इथं पैसे जमा होऊ शकणार आहे. कारण की सर्व जिल्ह्यांची यादी आता सरकारने सांगितलेली आहे की कोणत्या जिल्ह्यातील, कोणत्या तालुक्यातील आणि कोणत्या गावातील इथं कधी पैसे जमा होणार, कोणत्या तारखेला पैसे जमा होणार, सर्व काही माहिती ही सरकारने डिटेलमध्ये सांगितलेली आहे. तर ते माहिती तुम्हाला समजून घेणे अनिवार्य असणार आहे. त्याशिवाय तुम्हाला काहीच माहिती इथं समजणार नाही. कारण की बघा इथं जसं की भरपूरशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये प्रति हेक्टरी 18,000 पासून तर 22,000 रुपयेपर्यंत इथं 100% पैसे जमा होणार. ही माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी देखील सांगितलेली आहे. बघा आता सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची आणि आनंदाचा निर्णय तर त्यांनी घेतला, परंतु जिल्ह्यांची यादी काय असणार आहे सर्व काही तुम्हाला सांगतो. कारण की बघा हे ज्या शेतकऱ्यांचं खरीप हंगाम 2025मध्ये पीक विमा भरलेला होता आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं शेती पिकाचं नुकसान झालं होतं, या सर्व शेतकऱ्यांना आता 100% नुकसान भरपाई मिळणार असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. कारण की बघा 2025च्या नुकसान भरपाईला खूप कमी प्रमाणामध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे क्रेडिट केले होते. तर त्याचाच विचार करून आणि मतदानाच्या पार्श्वभूमीवरती सर्व काही गोष्टींचा विचार करून आता बघा पीक विम्याला आता त्यांनी हिरवा कंदील कॅबिनेटच्या बैठकीमध्ये दाखवलेला आहे. तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे. आता बघा कोणत्या जिल्ह्यात किती हेक्टरी तुम्हाला पैसे मिळणार आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, सर्व शेतकऱ्यांच्या नुकसानीनुसार तुम्हाला आता अलग अलग रकमेमध्ये पैसे मिळणार आहे. कोणत्या शेतकऱ्यांना हेक्टरी 20,000, कोणत्या शेतकऱ्यांना हेक्टरी 25,000, कोणत्या शेतकऱ्यांना हेक्टरी 35,000, अशाप्रमाणे तुम्हाला अलग अलग अमाऊंटमध्ये पैसे मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांचं जितक्या प्रमाणामध्ये नुकसान झालं असेल तितकीच नुकसान भरपाई तुमच्या खात्यामध्ये सरकार टाकणार हे देखील सरकारने सांगितलेलं आहे. आता ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा इथं क्लेम केलं होतं त्या सर्व शेतकऱ्यांना इथं पैसे मिळणार असं देखील त्यांनी सांगितलं. कारण की बघा आता आपल्या महाराष्ट्र राज्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सर्व काही आता जर का त्यांनी शेतकऱ्यांना इथं त्यांचे थकीत आणि थांबलेले रखडलेले दावे हे जर मंजूर केले नाही तर त्यांना कदाचित आता इथं निवडणुकीमध्ये भरपूरसा प्रॉब्लेम इथं येऊ शकतो. कारण की सरकारने इथं पुन्हा इथं सत्तेमध्ये बसायचं आहे. ह्याच गोष्टीचा सर्व विचार करून शेतकऱ्यांना खुश करण्याचा निर्णय हा कॅबिनेट बैठकीमध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे. शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यांची यादी बघून घ्या. आता मी तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगतो कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये उद्या, परवा आणि जसं की 3 दिवस इथं वाटप चालणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, पहिला जिल्हा असणार आहे इथं जालना, बीड, लातूर, हिंगोली, परभणी, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अहिल्यानगर, वाशिम, जालना, बीड, परभणी, नांदेड. त्यानंतर बघा छत्रपती संभाजीनगर या सर्व जिल्ह्यांमध्ये तुम्हाला पैसे मिळणार असं देखील सरकारने आता इथं नमूद केलेलं आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर का अदर जिल्ह्यात राहत असाल आणि त्या जिल्ह्यांची यादी जर का तुम्हाला पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती सर्वात अगोदर तुम्हाला भेटत राहणार. बाकी तुम्ही तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक करून ठेवा. फार्मर ID काढली नसेल तर काढून ठेवा. तर शेतकरी बांधवांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.